अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या वेळेला लहान होत्या त्यावेळेला त्यांच्या आईनी त्यांच्या घरातल्यांनी त्यांना पौष्टिक खाऊ घातलं आणि त्याचं महत्त्व त्यांना लहानपणापासून कळलं। आज तुमच्याही बालकांना त्याचं महत्त्व हे तुम्ही पटवून देत असता, कारण जी अंगणवाडी सेविका पोषणच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करते तिच्या घरातच जर तिचं मूल बर्गर आणि पिझ्झा खायला लागलं तर मग आपण काही इतरांना सांगू शकणार नाही। पण अशा वेळेला आपल्यावर असणारी जबाबदारी सुद्धा आहे आणि आपल्या कामाची व्याप्ती पण वाढते। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सगळे म्हणतात 2 कोटी, 2.25 कोटी, 2.5 कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचतो। आम्ही तर अभिमानाने सांगतो की विभाग आम्ही 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलो, कारण माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घरटी फिरले आणि त्यांनी रजिस्ट्रेशन त्या निमित्ताने करून घेतलं। कुठलीही गरजू महिला ही लाभापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून तिने काम केलं। कोविडच्या कालावधीमध्ये तर आशा सेविका, आरोग्य सेविका, डॉक्टरांच्या सोबत मिळून अंगणवाडी सेविकेनी तर घरटी जाऊन तापाची सुद्धा तपासणी केलेली आहे। म्हणजे एखाद्याचे सिम्पटम्स जे खरं तर डॉक्टर किंवा एखादी नर्स नोंद करून घेत असते ते सुद्धा माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला आमच्या समोर आव्हानं येतात त्यावेळेला तुम्ही सर्व भगिनी हे आमच्या बाजूनी त्या ठिकाणी उभं राहता आणि आम्हाला पाठबळ देता। कुठलाही विभाग हा सक्षम त्याच वेळेला बनतो ज्या वेळेला त्यांची यंत्रणा सक्षम असते। आज महिला व बालविकास जे काम करत आहे हे तुम्हा सगळ्या जणींमुळे आहे, कारण यंत्रणा ही तितक्या पद्धतीनं सक्षमपणे तुम्ही खालच्या पातळीवर राबवता आणि तुम्ही तुमची अंगणवाडी ही अधिकाधिक त्या ठिकाणी चांगली कशी होईल यासाठी त्या निमित्ताने काम करत असता। यंदाच्या वर्षी आपल्याला पोषण भी पढाई भी, त्याच्यानंतर मग पुरुषांचा सहभाग वाढवणं हे नक्कीच त्याच्यामध्ये गरजेचं आहे। खासकर आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा वेळेला असं वाटत असेल की आता एखादी महिला प्रेग्नेंट झाली की सगळी जबाबदारी बिचारी त्या महिलेची असते आणि मग पतीच्या नेमक्या, पुरुषाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय हेही आपल्याला कधी ना कधीतरी त्यांना पटवून देणं हे निश्चितपणाने त्या ठिकाणी गरजेचं राहतं। मी शहरी भागाचा उल्लेख का नाही केला, कारण शहरी भागामध्ये पण बऱ्याचशा वेळेला आई वडील दोन्ही काम करत असतात। अशा वेळेला त्यांना कुठे ना कुठेतरी दोघांनाही जबाबदाऱ्या वाटून घेण्याची सवय झालेली असते, पण वडिलांचा एखाद्या बाळाच्या संगोपनामध्ये हा अतिशय मोठा सहभाग असतो। त्याच्यामुळे त्याची जनजागृती सुद्धा आपल्याला करणं हे त्यानिमित्ताने गरजेचं आहे। त्याचबरोबर वोकल फॉर लोकल, एकत्रित कृती, डिजिटलायझेशन